नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी तहसील कार्यालयाकडून महत्त्वाच्या सूचना आलेल्या आहेत. तर त्या सूचना नेमक्या काय आहेत? त्याचबरोबर दिव्यांग बांधवांना वाढीव अनुदान मिळण्यासाठी नेमकं काय करावं लागणार? तर या संदर्भातील महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आता नेमकं तहसीलकडून कोणत्या सूचना आलेल्या आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा मित्रांनो, 15 सप्टेंबर 2025 ला महाराष्ट्र शासनाने दिव्यांग बांधवांच्या वाढीव अनुदानाबाबत जी.आर. काढलेला होता आणि त्यानुसार लाखो दिव्यांग बांधवांना ऑक्टोबरचा जो काही हप्ता आहे तर तो त्यांच्या खात्यावर वाढीव अनुदानाप्रमाणे जमा झालेला आपल्याला दिसून येईल. परंतु अजूनही लाखो लाभार्थी असे आहेत की ज्यांच्या खात्यावर हा वाढीव हप्ता जमा व्हायला पाहिजे होता, परंतु तो जमा झालेला दिसत नाही. त्या दिव्यांग बांधवांना पात्रता असूनही त्यांना फक्त ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता हा 1500 रुपयेच मिळालेला आहे. त्यामुळे हे सगळे दिव्यांग बांधव परेशान आहे आणि चिंतित आहे की कारण आम्ही पात्र असतानाही आम्हाला हे वाढीव अनुदान का मिळत नाही, तर यासाठी आम्हाला नेमकं काय करावं लागेल. तर मित्रांनो, आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे आणि आता अनेक तहसील कार्यालयाकडून हे नोटिफिकेशन आलेले आपल्याला दिसून येईल. तर या नोटिफिकेशन मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आणि आपल्याला नेमकं काय करायचं आहे तर ते बघूया आपण. तर बघा मित्रांनो, अनेक तहसील कार्यालयाकडून जे नोटिफिकेशन आलेलं आहे तर त्या नोटिफिकेशन मध्ये सांगण्यात आलेलं आहे की ज्या दिव्यांग बांधवांना अजूनपर्यंत वाढीव अनुदान मिळालेलं नाही तर त्या दिव्यांग बांधवांनी तात्काळ तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेचं काम पाहणारे जे काही कर्मचारी आहेत तर त्यांना भेटावं आणि आपलं UDID कार्ड आणि आधार कार्ड हे लिंक करून घ्यावं व सर्व माहिती पोर्टलवर अपडेट करून घ्यावी. हे जर केलं तरच त्या दिव्यांग बांधवांना वाढीव अनुदान मिळू शकणार आहे. तर अशा प्रकारचे नोटिफिकेशन अनेक तहसील कार्यालयाकडून आलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याही तालुक्यातील तहसील कार्यालयाकडून अशा प्रकारचं नोटिफिकेशन आलेलं असेल, परंतु आपल्यापर्यंत ते पोहोचलेलं नसेल, तर ही अडचण येऊ शकते. परंतु मित्रांनो, आता आपल्याला माहिती झालेलं आहे की तहसील कार्यालयाकडून अशा प्रकारचं नोटिफिकेशन आलेलं आहे. कारण विधिमंडळाचे जे काही अधिवेशन सुरू आहे तर या अधिवेशनामध्ये हा प्रश्न चर्चेला गेला होता. लाखो दिव्यांग बांधव असे आहेत ते पात्र असूनही त्यांना लाभ मिळालेला नव्हता. तर याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे आणि त्यानुसार सर्व जिल्हाधिकारी कार्यालय त्याचबरोबर तहसील कार्यालयांना आदेश देण्यात आलेले आहे. त्यामुळे मित्रांनो, आता तहसील कार्यालयाकडून घाईघाईने जे काही दिव्यांग बांधव आहे तर त्यांची माहिती वेबसाईटवर अपडेट करणे सुरू झालेले आहे आणि त्यांचे जे काही UDID कार्ड आहे तर ते UDID कार्ड आणि आधार कार्ड यांची लिंक करणे सुरू झालेले आहे. त्यामुळे मित्रांनो, आपल्यापर्यंत तहसीलचे नोटिफिकेशन आलेलं नसेल तरी पण आपण काय करायचं आहे, तहसीलला जायचं आहे, सोबत आपलं आधार कार्ड त्याचबरोबर UDID कार्ड घेऊन जायचं आहे. मोबाईल नंबर सुद्धा सोबत असावा, जेणेकरून संबंधित तहसील कार्यालयाचे कर्मचारी आपलं UDID कार्ड आणि आधार कार्ड याचं लिंक करून देतील, ज्याला आपण KYC म्हणतो. त्याचबरोबर आपल्या UDID कार्डची जी काही माहिती आहे तर ती वेबसाईटवर अपडेट सुद्धा करून देतील. तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाच्या सूचना आता जवळपास सगळ्याच तहसील कार्यालयाकडून आलेल्या आहे. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला आता शांत बसून चालणार नाही आणि जर आपल्याला वाढीव अनुदान पाहिजे असेल आणि हे वाढीव अनुदान कंटिन्यू आपल्याला मिळावं असं आपल्याला जर वाटत असेल तर यासाठी आता आपल्याला तात्काळ निर्णय घ्यावा लागेल आणि आजपासूनच ही तयारी करावी लागेल आणि तहसील कार्यालयाला भेट द्यावी लागेल आणि ही संपूर्ण कामे करून घ्यावी लागेल. कारण अजून डिसेंबरचा हप्ता आपल्या खात्यावर जमा होण्यास वेळ आहे. तत्पूर्वी जर आपण ही सर्व कामे केली तर होऊ शकते की डिसेंबरचा हप्ता वितरित होत असताना आपल्याला जे काही वाढीव अनुदान आहे तर ते सुद्धा मिळू शकेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे.
जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.